दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. रात्रीची शेवटची लोकल नेहमी सारखीच होती, पण त्या रात्री काहीतरी वेगळं होतं जे मला तेव्हा कळलं नाही. मी दररोजप्रमाणेच काम संपवून उशिरा स्टेशनवर पोचलो होतो. प्लॅटफॉर्मवर फारशी गर्दी नव्हती. काही लोक फोनमध्ये बुडालेले, काही थकलेले चेहरे आणि काही जण फक्त शांत उभे. लोकल आली आणि मी आत शिरलो. डब्यात फार कमी लोक होते. माझ्या सवयीप्रमाणे मी खिडकीजवळची जागा शोधली आणि बसलो. ट्रेन हळूहळू हलू लागली आणि तेव्हाच मी तिला पहिल्यांदा पाहिलं. ती अगदी समोरच्या सीटवर बसलेली होती. पांढऱ्या रंगाचा साधा ड्रेस, केस थोडे विस्कटलेले आणि तिचं लक्ष फक्त खिडकीबाहेर. ती हलतही नव्हती, डोळे एकटक बाहेर, जणू काही ती कुठेतरी पाहत होती जे मला दिसत नव्हतं. मी तिला काही क्षण पाहिलं आणि मग दुर्लक्ष केलं, कारण असं काही विशेष वाटलं नाही. रोजच्या प्रवासात असे काहीतरी लोक दिसतातच, पण 5 मिनिटांनी मला पुन्हा तिच्याकडे बघावंसं वाटलं. का ते मला कळलं नाही. ती अजूनही तशीच बसलेली होती. ना फोन, ना हालचाल, ना कोणाशी बोलणं, फक्त खिडकी. ते थोडंसं विचित्र वाटलं, पण मी पुन्हा स्वतःला शांत केलं. लोक वेगवेगळे असतात, मी मनात म्हटलं. ट्रेन पुढच्या स्टेशनवर थांबली. 2-3 लोक उतरले, काही चढले, पण ती तिथेच होती, जशीच्या तशी. काही वेळानंतर मला जाणवलं की डब्यातील आवाज कमी होत चालले आहेत. लोक होते, पण शांत, पण अस्वाभाविक शांतता. अगदी फक्त ट्रेनचा आवाज, रेल्वे रुळांवरून घासाटणारा. मी पुन्हा तिच्याकडे पाहिलं आणि यावेळी माझ्या अंगावर काटा आला, कारण ट्रेनच्या खिडकीत तिचं रिफ्लेक्शन दिसायला हवं होतं, पण तिथे काहीच नव्हतं, फक्त काळोख. मी डोळे चोळले. कदाचित नीट दिसलं नसेल, मी स्वतःला सांगितलं. मी थोडं पुढे झुकलो, पुन्हा पाहिलं, पण तिचं रिफ्लेक्शन अजूनही नव्हतं. त्या क्षणी ती हलली. पहिल्यांदा तिने हळूच आपलं डोकं माझ्याकडे वळवलं आणि ती थेट माझ्याकडे पाहू लागली. तिचे डोळे पूर्ण रिकामे होते, ना राग, ना भाव, ना काहीच, फक्त एक थंड निर्विकार नजर. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. मी लगेच नजर वळवली. काही क्षण गेले. मी पुन्हा धाडस करून तिच्याकडे पाहिलं. ती पुन्हा खिडकीकडे बघत होती, जणू काही घडलंच नव्हतं. त्या रात्री मी पुढच्या स्टेशनवर उतरायचं ठरवलं, कारण मला तिथे जास्त वेळ बसायचं नव्हतं. ट्रेन थांबली. मी पटकन उठलो आणि दरवाजाकडे गेलो. उतरताना माझं लक्ष पुन्हा तिच्याकडे गेलं. ती अजूनही बसलेली होती, एकटी, शांत आणि हलकसं हसत होती. मी प्लॅटफॉर्मवर उतरलो. ट्रेन निघून गेली आणि मी एक खोल श्वास घेतला. वेडा झालोय मी स्वतःलाच म्हटलं. पण त्या रात्री झोपताना माझ्या डोक्यात फक्त एकच प्रश्न होता, तिचं रिफ्लेक्शन का दिसलं नाही? साधारण माणसांचं दिसतं, पण तिचं नाही. दुसऱ्या दिवशी मी स्वतःला समजावत होतो. कालच्या सगळ्या प्रसंगाचा मी खूप विचार करत होतो, पण मन मानायला तयारच नव्हतं. रात्र झाली, काम संपलं आणि मी पुन्हा त्याच वेळी स्टेशनवर उभा होतो. आतून कुठेतरी एक आवाज सांगत होता, आज जाऊ नकोस. पण मी गेलो. लोकल आली, दरवाजे उघडले आणि मी पुन्हा आत शिरलो. डबा कालसारखाच, अर्धा रिकामा आणि शांत. मी नकळत आजूबाजूला नजर फिरवली आणि माझं पोट थंड पडलं. ती तिथेच बसली होती, काल जिथे होती अगदी तिथेच. सारखाच ड्रेस, सारखीच पोज, सारखीच खिडकीकडे नजर. एक सेकंदासाठी मला वाटलं हा योगायोग आहे, पण मनात कुठेतरी खटकलं. मी हळूहळू तिच्या समोरच्या सीटवर जाऊन बसतो. यावेळी मी ठरवलं, तिला मी नीट पारखून बघणार. ट्रेन सुटली. काही मिनिटं ती हलली नाही, श्वासही जाणवत नव्हता, फक्त बाहेर बघत बसलेली. मी धाडस केलं, हळू आवाजात विचारलं, तू रोज या ट्रेनमध्येच असतेस का? काहीच उत्तर नाही. ती हललीही नाही. मी पुन्हा विचारलं, ऐकू येतंय ना? यावेळी ती हळूच बोलली, आवाज खूपच हलका, जणू दूरवरून येतोय. मी रोज इथेच असते,
माझ्या अंगावर काटा आला, कारण ती माझ्याकडे बघत नव्हती. तिचे होठ हलले, पण नजर अजूनही खिडकीवरच. मी थोडा पुढे झुकलो. तू कुठे उतरतेस? काही सेकंद शांतता. मग ती म्हणाली, पुढचं स्टेशन. माझं लक्ष लगेच अनाउन्समेंटकडे गेलं. अनाउन्समेंट झालीच नाही. ट्रेन नेहमीसारखीच धावत होती, पण पुढचं स्टेशन अनाउन्स होत नव्हतं. हे आधी कधीच झालं नव्हतं. मी थोडं अस्वस्थ झालो. आजूबाजूला पाहिलं. लोक होते, पण सगळे शांत. कोणीच बोलत नव्हतं. जणू सगळ्यांनी एकदम आवाज बंद केला होता. फक्त रेल्वेचा आवाज. तेवढ्यात लाईट्स एकदा झळकू लागल्या. डबा एक सेकंद अंधारात गेला आणि पुन्हा उजेड झाला. मी पटकन तिच्याकडे पाहिलं. यावेळी ती माझ्याकडे पाहत होती, अगदी सरळ. डोळ्यात काहीच भाव नव्हता, फक्त एक विचित्र स्थिर नजर. ती हळू आवाजात म्हणाली, तुला दिसत नाही का? माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. काय? मी विचारलं. ती हळूच खिडकीकडे बोट दाखवत म्हणाली, ते स्टेशन. मी घाबरत खिडकीकडे पाहिलं. बाहेर पूर्ण काळोख. ना लाईट, ना प्लॅटफॉर्म, काहीच नाही. फक्त धुरासारखं काहीतरी. कुठलं स्टेशन? मी घाबरून म्हणालो. ती हलकसं हसली आणि म्हणाली, जिथे मी उतरते. अचानक ट्रेनचा वेग कमी झाला. ना ब्रेकचा मोठा आवाज, ना कुठली अनाउन्समेंट. पण ट्रेन हळूहळू थांबू लागली. माझ्या अंगातला सगळा जोर गेला. हे काहीतरी चुकतंय. ती उठली हळू, खूप हळू, आणि दरवाजाकडे चालू लागली. माझ्या लक्षात आलं, दरवाजाजवळ कोणीच नव्हतं. संपूर्ण डबा अचानक रिकामा झाला होता. मी घाबरून मागे वळून पाहिलं. जिथे लोक बसले होते तिथे आता कोणीच नव्हतं, फक्त रिकामा सीट्स. मी पुन्हा तिच्याकडे पाहिलं. ती दरवाजाजवळ उभी होती. बाहेर पूर्ण अंधार. ट्रेन पूर्ण थांबली नव्हती, तरीही ती एक पाऊल पुढे टाकते आणि ती खाली उतरते, थेट त्या अंधारात. जणू काय तिथे प्लॅटफॉर्म आहे, पण मला काहीच दिसत नव्हतं. फक्त काळोख. माझ्या तोंडातून आवाज निघेना. मी जागेवरच गोठलो होतो. 1 सेकंद, 2 सेकंद. ती पूर्णपणे अंधारात गायब झाली आणि ट्रेन पुन्हा चालू झाली. लाईट्स परत स्थिर झाले आणि क्षणात सगळं सामान्य झालं. लोक पुन्हा दिसायला लागले. गोंधळ, आवाज, फोन. जणू काही घडलंच नव्हतं. मी आजूबाजूला पाहत राहिलो. कोणीच घाबरलेलं नव्हतं, कोणीच काही पाहिलं नव्हतं. मी एकटाच होतो, ज्याने ते सगळं पाहिलं होतं. त्या रात्री मी एक गोष्ट ठरवली. उद्या मी तिच्या मागे जाणार. त्या रात्रीनंतर मी झोपलोच नाही. डोळे बंद केले की ती दिसत होती, दरवाजाजवळ उभी आणि त्या काळोखात उतरलेली. सगळ्यात विचित्र गोष्ट काय होती माहितीये? ती जिथे उतरली तिथे काहीच नव्हतं. ना स्टेशन, ना लाईट, ना लोक. पण तरीही ट्रेन थांबली होती. सकाळ झाली. मी स्वतःला एक प्रश्न विचारत होतो, मी जे पाहिलं ते खरं होतं का? उत्तर शोधण्यासाठी मी त्या स्टेशनवर गेलो. दिवसाचा वेळ, सगळं सामान्य. गर्दी, आवाज, अनाउन्समेंट. काल रात्रीचं काहीच चिन्ह नव्हतं. मी इन्क्वायरी विंडो जवळ गेलो. भावा, एक प्रश्न आहे, मी विचारलो. तो माणूस थोडा वैतागलेला दिसत होता. बोला. मी थोडा थांबलो आणि विचारलं, या रूटवर मध्ये कुठे एखादं छोटं स्टेशन आहे का, जिथे ट्रेन ऑफिशियली थांबत नाही? तो माझ्याकडे काही सेकंद बघत राहिला. मग म्हणाला, नाही, सगळे स्टेशन फिक्स आहेत, मध्ये काही नाही. पण ट्रेन कधी कधी थांबते का? मी विचारलं. तो थोडा चिडला. साहेब, लोकल आहे ही, कुठेही थांबत नाही. मी शांत झालो, पण मनात अजूनही शंका होती. मी ठरवलं, आता मला प्रूफ हवा. मी प्लॅटफॉर्मवर उभा राहून रूट मॅप पाहिला. सगळे स्टेशन नीट दाखवलेले होते. जिथे ती उतरली त्या जागेवर काहीच नव्हतं, फक्त 2 स्टेशनमधला लांब ट्रॅक. तरीही मन मानायला तयार नव्हतं. मी तिथेच एका जुन्या बाकावर बसलो. थोड्या वेळाने एक वृद्ध माणूस माझ्या बाजूला येऊन बसला. रेल्वेचा युनिफॉर्म, पण खूप जुना, जणू रिटायर्ड असावा. तो शांत बसला होता. मला का कोणास ठाऊक त्याच्याशी बोलावंसं वाटलं. काका, एक विचारू का, मी म्हणालो. तो हळूच माझ्याकडे वळला. डोळे थोडे खोल गेलेले, पण जागरूक. विचार. मी घाबरत घाबरत विचारलो, या रूटवर मध्ये कुठे स्टेशन आहे का जे आता वापरत नाहीत? तो काही सेकंद शांत राहिला, मग हलकासा हसला. कोणी सांगितलं तुला? त्यांनी विचारलं.
माझं हृदय एकदम जोरात धडधडलं. म्हणजे आहे, मी पटकन विचारलो. ते थोडे पुढे झुकले. आवाज कमी करून म्हणाले, होतं. माझ्या अंगावर काटा आला. कुठे, मी विचारलं. तो दूर ट्रॅककडे बघत म्हणाला, 2 स्टेशनच्या मध्ये एक छोटं प्लॅटफॉर्म होतं, खूप वर्षांपूर्वीचं. मग बंद का केलं, मी विचारलं. तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, कारण तिथे लोक मरायला लागले. माझ्या घशातलं पाणी सुकलं. कसं, मी कुजबुजलो. तो हळू आवाजात म्हणाला, एक मुलगी दररोज त्या ट्रेनने प्रवास करायची. माझं लक्ष पूर्णपणे त्यांच्याकडे होतं. एक दिवस ती अचानक चालत्या ट्रेनमधून उतरली. मी थरथरलो. उडी मारली, मी विचारलं. तो डोकं हलवून म्हणाला, नाही. ते थोडे थांबले आणि मग हळू आवाजात म्हणाले, ती जणू कोणीतरी तिला बोलवत होतो असं उतरली. माझं हृदय थांबल्यासारखं झालं आणि मी कसाबसं विचारलं. तो म्हणाला, दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह ट्रॅकजवळ सापडला. शांतता, फक्त दूरवरून येणारा ट्रेनचा आवाज. मग मी विचारलं. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, त्याच्यानंतर जे लोक त्या वेळेला प्रवास करायचे त्यांना ती दिसायला लागली. माझ्या हाताला घाम आला. कोण, मी विचारलं. ते हळूच म्हणाले, तीच मुलगी. माझा श्वास अडकला. ते पुढे म्हणाले, ती अजूनही उतरते त्याच जागेवर, जिथे आता काहीच नाही. मी काही बोलू शकलो नाही, फक्त त्यांच्याकडे बघत राहिलो. काही सेकंदांनी मी एक प्रश्न विचारला, काका, जर कोणी तिच्या मागे गेलं तर? ते लगेच शांत झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचं हावभाव बदललं. ते सरळ माझ्याकडे पाहत म्हणाले, जाऊ नकोस. मी काही बोलण्याच्या आधीच ते उठले. हळूहळू चालत निघून गेले. मी तिथेच बसून राहिलो. डोक्यात एकच गोष्ट घुमत होती, जाऊ नकोस. पण त्या रात्री मी पुन्हा त्या ट्रेनमध्ये बसणार होतो. मी पुन्हा त्या ट्रेनमध्ये बसलो. सगळं तसंच, तोच डबा, तीच जागा आणि ती. यावेळी मी तिला काही बोललो नाही, फक्त तिच्याकडे पाहत राहिलो. ट्रेन पुढे जात होती. आवाज कमी होत गेले. लाईट्स हलकसे लुकलुकले आणि ती उठली. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. ती दरवाजाकडे चालू लागली. मीही उठलो. पाय थरथरत होते, पण थांबलो नाही. दरवाजाजवळ पूर्ण अंधार. ना स्टेशन, ना काहीच. ती एक पाऊल पुढे टाकते आणि खाली उतरते. यावेळी मी थांबलो नाही. मीही उडी मारली. जमिनीवर पडलो. श्वास अडकला. काही सेकंद काहीच दिसलं नाही. मग हळूहळू डोळे उघडले आणि मी गोठलो. माझ्यासमोर एक जुनं तुटलेलं प्लॅटफॉर्म होतो. बोर्ड अर्धा तुटलेला. नाव वाचता येत नव्हतं. आजूबाजूला धुके, शांतता, अगदी विचित्र शांतता. मग मला जाणवलं, मी एकटा नाही. हळूहळू त्या धुक्यातून काही आकृती दिसायला लागल्या. माणसं, खूप, सगळे शांत, सगळे स्थिर आणि सगळे माझ्याकडे बघत होते. माझा श्वास थांबला. मी मागे सरकलो. ते हलत नव्हते, फक्त बघत होते. आणि ती माझ्या बाजूला उभी होती, शांत, हलकसं हसत. ती हळू आवाजात म्हणाली, तू यायला नको होतंस. मी पळायचा प्रयत्न केला, पण माझे पाय हलत नव्हते. ते सगळे हळूहळू माझ्याकडे चालू लागले. एकाच वेगात, एकाच नजरेने. मी ओरडलो, पण माझा आवाज बाहेरच आला नाही. धुकं वाढत गेलं आणि सगळं काळं झालं. पुढच्या दिवशी त्या ट्रेनमध्ये एक नवीन माणूस दिसायला लागला. तो काही बोलत नव्हता, कोणाकडे बघत नाही, फक्त खिडकी बाहेर पाहत बसतो. आणि जेव्हा ट्रेन त्या जागेवर येते, तो उठतो आणि अंधारात उतरतो. कोणालाच माहीत नाही तो कुठे उतरतो. पण कधी कधी खिडकीत पाहिलं तर त्याचं रिफ्लेक्शन दिसत नाही. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध रहा, कारण भीती सुरू झाली आहे.